सूर्योदय न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तापले असून काही नगर परिषदांमध्ये निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत। काही ठिकाणी रंगतदार लढती पाहायला मिळत असतानाच काही नगर परिषदांमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। बिनविरोध निवडणुका होणं हे चांगलं असलं तरी भाजपने कुटुंब कल्याण योजना राबवली, पण भाजपच्या जागाच बिनविरोध कशा होतात असा थेट सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय। त्यांनी हेही म्हटलं की बिनविरोध निवडणूक प्रक्रिया लोकशाहीसाठी चांगली असली तरी एकाच पक्षाच्या जागा बिनविरोध होणं संशयास्पद आहे। रोहित पवारांच्या या विधानामुळे स्थानिक पातळीवरील राजकारणात चर्चा चांगलीच रंगली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मामे भाऊ श्री प्रल्हाद कलोती यांची चिखलदरा नगर परिषदेच्या नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या पत्नी सौ साधनाताई महाजन यांची जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, मंत्री जयकुमार रावलजी यांच्या मातोश्री सौ नयनकुवर ताई रावल यांची दोंडाईचा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा। बिनविरोध निवडणुका होत आहेत ही चांगली गोष्ट आहे, परंतु भाजपच्या जागा बिनविरोध कशा होत आहेत हा प्रश्न आहे। सामदाम दंडभेद वापरून लोकशाहीचा गळा घोटला जात नसेल ही अपेक्षा असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे।